नमस्कार, मी राजेश धर्माधिकारी. आज आपण मायक्रोप्रोसेसर किटमध्ये प्रोग्राम फीड कसा करतात, एक्झिक्यूट कसा करतात आणि एक्झिक्यूट केल्यानंतर त्याचा रिझल्ट कसा पाहायचा ते आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या 2 लेक्चरमध्ये आपण प्रोग्राम कसा लिहायचा आणि प्रोग्राम लिहिण्याची पद्धत कशी आहे आणि मायक्रोप्रोसेसर किटची आपण माहिती घेतली. या अगोदर आपण पाहिलेला प्रोग्राम होता सिंपल प्रोग्राम, साधे प्रोग्राम पाहतोय आपण. सुरुवात आपण बेसिकपासून करतोय, सोप्यातून आपण अवघडाकडे जाणार आहोत. त्यामुळे आपण साधे प्रोग्राम सुरुवातीला पाहणार आहोत, नंतर अवघड प्रोग्राम आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रोग्राम आपण कुठला पाहिला होता, तर वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आणि रजिस्टर ॲड्रेसिंग मोडने डाटा कसा स्टोअर करायचा आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी डाटा कसा मूव्ह करायचा ते आपण पाहिलं. तर तो आपण जो पाहिलेला प्रोग्राम होता त्या प्रोग्राममध्ये आपण डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा त्या फ्लोचार्ट आपण पाहिला होता. म्हणजे मेमरीमधला डाटा आपण ॲक्युम्युलेटरमध्ये घेणार आहोत, ॲक्युम्युलेटरमधला डाटा रजिस्टरमध्ये घेणार आहोत आणि ॲक्युम्युलेटरमधला डाटा पुन्हा मेमरीच्या दुसऱ्या लोकेशनवर आपण काय करणार आहोत, स्टोअर करणार आहोत. त्यासाठी आपण फ्लोचार्ट पाहिला, त्याचं अल्गोरिदम पाहिलं, फ्लोचार्ट पाहिला. आणि अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट जवळपास सारखं आहे. अल्गोरिदम हे स्टेप बाय स्टेप लिहिलेला आहे आणि फ्लोचार्ट हा आकृतीच्या स्वरूपात मांडलेला असतो. दोन्ही जवळपास सारखं असतं, फ्लोचार्ट आणि अल्गोरिदम. आता ही जी आकृती काढलेली आहे ही तुम्हाला समजण्यासाठी आकृती, म्हणजे समजून सांगण्यासाठी मी आकृती काढलेली आहे. ही काही तुम्हाला काढायची आवश्यकता नाही आहे. म्हणजे आपण काय करणार आहोत हे समजून सांगण्यासाठी मी ही आकृती काढलेली आहे. म्हणजे आता आपण काय करायचं ते आपल्याला माहीत आहे. आता आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये अल्गोरिदम पाहिलं, न्यूमॅनिक्स पाहिलं, नंतर हेक्स कोडमध्ये कसा प्रोग्राम लिहितात ते आपण पाहिलं. आता हा हेक्स कोडचा प्रोग्राम आपण मायक्रोप्रोसेसर किटला कसा फीड करायचा, एक्झिक्यूट कसा करायचा आणि रन कसा करायचा ते आपण समजावून घेऊ. आपल्याला मायक्रोप्रोसेसर किटला प्रोग्राम फीड करायचा आहे. हा जो प्रोग्राम आहे तो आपल्याला मायक्रोप्रोसेसर किटला आपल्याला फीड करायचा आहे, नंतर एक्झिक्यूट करायचा आहे आणि त्याचा रिझल्ट पाहायचा आहे. परंतु आपल्याजवळ मायक्रोप्रोसेसर किट उपलब्ध नाही आहे. कोविड-19च्या साथीच्या कालावधीमुळे कॉलेज चालू नाही आहेत, विद्यार्थी कॉलेजमध्ये येऊ शकत नाहीत. मायक्रोप्रोसेसर किट माझ्याजवळसुद्धा नाही आणि विद्यार्थ्यांजवळसुद्धा नाही. मग अशा वेळेस आपल्याला जर काही प्रॅक्टिकल करायचं असेल तर यासाठी सिम्युलेटरचा आपल्याला वापर करता येईल. मोबाईलमध्ये असलेले सिम्युलेटर ॲप्स आहेत त्यांचा वापर करून आपण प्रॅक्टिकल करू शकणार आहे. तर मोबाईलमधले ॲप्स कसे डाउनलोड करायचे, अँड्रॉइड मोबाईलचे ॲप्स कसे डाउनलोड करायचे याचा व्हिडिओ या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेला आहे. आता आपण मोबाईल ॲप्सचा वापर करून, मोबाईल ॲपचे सिम्युलेटर आहेत त्याचा वापर करून आपण प्रोग्राम फीड करणार आहोत. तर आपण माझ्या मोबाईलमध्ये उपलब्ध असलेले ॲप्स आहेत त्या ॲप्सचा वापर करूया. आपण अँड्रॉइड मोबाईलमध्ये फ्री ॲप्स भरपूर आहेत, परंतु तुमच्या अँड्रॉइड मोबाईलच्या व्हर्जननुसार कोणते ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होऊ शकतात त्यानुसार तुम्हाला ते ॲप्स वापरावे लागतील. माझ्या मोबाईलमध्ये जे ॲप्स आहेत ते फ्री ॲप्सच आहेत. फ्री ॲप्सच आपण डाउनलोड करणार आहोत, केलेले आहेत आणि त्याच ॲप्स आपण वापर करणार आहोत. तर आपण पाहूया कोणते ॲप्स आहेत आणि त्या ॲप्सचा वापर आपल्याला कसा करायचा आहे. हे जे ॲप्स आहेत 2, 8085 सिम्युलेटर हे एक ॲप आहे आणि 8085 न्यूट्रिनो हे एक ॲप आहे. ह्या 2 ॲपचा आपण वापर करणार आहोत. हे जे 8085 न्यूट्रिनो ॲप आहे हे जसं मायक्रोप्रोसेसर किट काम करतं त्याप्रमाणे आपल्याला याचा कीबोर्ड आहे आणि त्याचा डिस्प्ले आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला याच्यावर आपण जर काम केलं तर आपल्याला प्रत्यक्ष मायक्रोप्रोसेसर किटवर आपण प्रोग्राम फीड करतो आहे असं आपल्याला वाटेल किंवा एक्झिक्यूट करतो आहे असं आपल्याला वाटेल. हा जो ॲप आहे ह्या ॲपमध्ये सुद्धा मायक्रोप्रोसेसर मायक्रोप्रोसेसर किटप्रमाणे जे काम करतं, परंतु ह्याचा जो कीबोर्ड आहे हा कीबोर्ड प्रत्येक फंक्शननुसार काय होतं, चेंज होतं आहे. तसं ह्या ॲपचा कीबोर्ड चेंज होत नाही. या ॲपमध्ये आपल्याला मायक्रोप्रोसेसरच्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला मिळत नाहीत, म्हणजे हेल्पमध्ये आपल्याला मिळत नाहीत. परंतु या ॲपमध्ये आपल्याला मायक्रोप्रोसेसरच्या इन्स्ट्रक्शन ज्या सर्व आहेत त्या सर्व आपल्याला हेल्पमध्ये उपलब्ध आहेत. त्याचा आपल्याला उपयोग इन्स्ट्रक्शन सेट मिळवण्यासाठी आपल्याला सहजरित्या उपयोग होऊ शकतो. म्हणजे मी हे 2 ॲप आपण पाहणार आहोत. दोन्ही ॲपची आपण माहिती घेणार आहोत. आपण सुरुवातीला जे प्रोग्राम करतो आहे ते एकदम साधे सिंपल आहेत. आपण बेसिकपासून सुरुवात करतो आहे, त्यामुळं अवघड आपण नंतर पाहणार. सुरुवात आपण साध्या प्रोग्रामपासून केलेली आहे.
तर आपण पाहूया 8085 हा जो मायक्रो प्रोसेसर ॲप्स आहेत त्यांना आपण काय करणार आहोत, प्रोग्राम फीड करणार आहोत. तर आपण पहिले ॲप आपण 8085 सिम्युलेटर हे ॲप पाहू. हे ॲप मी ओपन करतो, याच्यावर क्लिक करतो. हे क्लिक केल्यानंतर याचा इंटरफेस आपल्याला डिस्प्ले आपल्याला स्क्रीनवर आपल्याप्रमाणे ॲप ओपन होत आहे. या ॲपमध्ये हे रिसेट बटन आहे, सबस्टिट्यूट मेमरी आहे, गो आहे, नंतर एक्झामिन मेमरी आहे. नंतर ह्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन सेट पाहण्यासाठी इन्स्ट्रक्शन्स हे नॉब बटन दिलेलं आहे. गाईड आहे याच्यामध्ये आणि नंबर कन्वर्जन करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्सचं बटन दाबल्यानंतर यामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन्स सर्व आपल्याला पाहता येतात. नंतर ऑफ कोडनुसार सुद्धा इन्स्ट्रक्शन आपल्याला पाहता येतात. तर आपण आता याच्यामध्ये कन्वर्जनसुद्धा आपल्याला करता येतं. म्हणजे हेक्साडेसिमल नंबरचं कन्वर्जन करता येतं, डेसिमल नंबरचं कन्वर्जन करता येतं, बायनरी नंबरसुद्धा आपल्याला याच्यामध्ये कन्वर्जन करता येतं. म्हणजे तीसुद्धा सोय उपलब्ध आहे याच्यामध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये हेल्प आपल्याला भरपूर मिळते, आपल्याला माहिती भरपूर इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करता येतं. इन्स्ट्रक्शन आहेत आणि नंबरचं कन्वर्जनसुद्धा करता येतं. हेक्साडेसिमल नंबर, बायनरी नंबर आणि डेसिमल नंबर या तिन्हींचं आपल्याला कन्वर्जन आपल्याला करता येतं. हे झालं आपल्या ॲपबद्दल माहिती झाली. आता आपण प्रोग्राम फीड करूया. आपल्याला प्रोग्राम माहीत आहे. हा जो प्रोग्राम आहे हा हेक्स कोडमधला प्रोग्राम आहे, तो आपण आता फीड करणार आहोत. आजचा स्टार्टिंग ॲड्रेस 8000 आहे, परंतु हा प्रोग्राम फीड करण्यापूर्वी आपल्याला डाटा फीड करायचा आहे. डाटा काय आहे आपला, तर डाटा 5000ला आपण काय करणार आहोत, 25 हा हेक्साडेसिमल नंबर सेव्ह करणार आहोत आणि तोच नंबर 5005ला आपण प्रोग्रामचा वापर करून सेव्ह करणार आहे. नंतर रजिस्टर बीमध्ये आपण तोच नंबर सेव्ह करणार आहोत आणि 5005मध्ये जो सेव्ह करणार आहे तसाच ॲक्युम्युलेटरमध्ये सुद्धा आपण सेव्ह करतो. म्हणजे आपण हा 25H हा जो म्हणजे हेक्साडेसिमल नंबर आहे तो आपण 5005मध्ये पण सेव्ह करणार आहोत, ॲक्युम्युलेटरमध्ये पण सेव्ह करणार आहोत, रजिस्टरमध्ये पण सेव्ह करणार आहोत. दोन रजिस्टरमध्ये ए आणि बी रजिस्टरमध्ये पण आपण सेव्ह करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण डाटा सेव्ह करूया. डाटा सेव्ह करण्यासाठी जी कृती आहे ती आपण पाहूया. याच्यामध्ये कोणताही आपण मायक्रोप्रोसेसर किट घेतल्यानंतर त्याला आपण सप्लाय जोडतो, सप्लाय ऑन करतो आणि सप्लाय ऑन केल्यानंतर आपण डिस्प्लेवर जे डिस्प्ले आपल्याला मिळतो तर या प्रकारे असेल. नंतर त्याला आपण काय दाबणार आहोत, तर रिसेट बटन दाबणार आहोत. रिसेट बटन दाबून आपण काय करणार आहोत, तो रेडी करणार आहोत. आपण स्क्रीन आपल्याला त्या कंपनीने डिझाईन केलेल्या डिस्प्लेसह आपल्याला स्क्रीनवर डिस्प्ले मिळणार आहे. मग आता आपला डाटा भरायचा आहे. डाटा भरण्यासाठी काय आहे, तर रिसेट बटन दाबलं. रिसेट बटन दाबल्यानंतर सबस्टिट्यूट मेमरी हे बटन दाबणार आहोत. मग हे सबस्टिट्यूट बटन मेमरी दाबल्यानंतर आपल्या स्क्रीनवर काय मिळतं, एक डॉट मिळतं. त्याच्यामध्ये आपण काय फीड करणार आहोत, तर डाटा भरण्याचा जो ॲड्रेस आपल्याला आहे, लोकेशन फीड करणार आहोत. आपण 5000ला काय भरणार आहोत, आपण 5000 म्हणजे आपल्याला काय मिळाला, हा मिळाला ॲड्रेस मिळाला. हा जो ॲड्रेस मिळाला आहे हा ॲड्रेसवर आपल्याला जर का डाटा भरायचा असेल तर आपण इन्क्रीमेंट किंवा नेक्स्ट बटन दाबतो. मग मी या ठिकाणी नेक्स्ट बटन दाबल्यानंतर मला या ठिकाणी डाटा भरण्यासाठी 2 डिजिट्स पुन्हा उपलब्ध झालेले आहेत. मग या ठिकाणी मी आता याच्यावर काय भरणार आहोत, तर आपण 25 हा डाटा आपण स्टोअर करणार आहोत. 25 हा डाटा स्टोअर केलेला आहे. हा डाटा पुसून जाऊ नये म्हणून आपण काय करतो, इन्क्रीमेंटचं बटन दाबतो किंवा नेक्स्टचं बटन दाबतो. या ठिकाणी नेक्स्टचं बटन आहे इन्क्रीमेंटच्या ऐवजी. मी नेक्स्टचं बटन दाबलं, हा डाटा स्टोअर झालेला आहे. पुन्हा जर का मला पाहायचं असेल तर मी प्री बटन किंवा डिक्रीमेंटचं बटन दाबल्यानंतर 5025 हा डाटा स्टोअर केलेला आहे. म्हणजे इन्क्रीमेंट डिक्रीमेंटसुद्धा याच्यामध्ये आहे. मग आता 5000ला आपण किती डाटा स्टोअर केला, 25 पुसून जाऊ नये म्हणून आपण इन्क्रीमेंट दाबलं, 5001 आलं. म्हणजे आपण डाटा स्टोअर केला. मी काय केलं, रिसेट दाबलं. म्हणजे 5000ला मी 25H म्हणजे हेक्साडेसिमल नंबर मी काय केला आहे, स्टोअर केलेला आहे. आता मला या प्रोग्रामचा वापर करून 5005ला डाटा स्टोअर करायचा आहे, ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर करायचा आहे आणि बी रजिस्टरमध्ये स्टोअर करायचं आहे. आता आपण प्रोग्राम फीड करूया त्याला. आपण प्रोग्राम कसा लिहायचा याच्यात आपण पाहिलेला आहे अगोदर. आता आपण प्रोग्राम फीड करण्यासाठी स्टार्टिंग ॲड्रेस किती आहे, 8000 आहे. स्टार्टिंग ॲड्रेस किती आहे, तर 8000 आहे. मग 8000 जर का स्टार्टिंग ॲड्रेस असेल तर आपण काय करावं लागेल,
रिसेट बटन दाबलं, हे रिसेट बटन दाबूया. रिसेट बटन दाबल्यानंतर सबस्टिट्यूट मेमरी म्हणजे ॲड्रेस मिळवण्यासाठी आपल्याला काय दाबलं, सबस्टिट्यूट मेमरी दाबलं. नंतर आपल्याला 8000 म्हणजे न्यूमेरिकल कीज या ठिकाणी दिलेले आहेत त्याचा मी वापर करणार आहे आणि 8000 या ठिकाणी स्टार्टिंग ॲड्रेस मी प्रेस केला. स्टार्टिंग ॲड्रेस फीड केल्यानंतर मला या स्टार्टिंग ॲड्रेसवर मला काय भरायची तर माहिती भरायची. ह्या 2 डिजिट मिळवण्यासाठी मी इन्क्रिमेंट किंवा नेक्स्टचं बटन दाबणार आहे. मी नेक्स्टचं बटन दाबलं. याच्यावर मला आता पहिली इन्स्ट्रक्शन आहे 3A लोड ॲक्युम्युलेटर. ही 3A मी इन्स्ट्रक्शन या ठिकाणी काय केली, फीड केली. आता 8000ला 3A फीड केलं. त्यानंतर मी इन्क्रिमेंट केलं, 8001 झालं. मग 8001ला मला कोणते ऑपकोड भरायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे. तर याच्यामध्ये 00 आहे आणि नंतर 50 आहे. मग आपण पहिल्यांदा 00 भरू, नंतर 50 भरू. म्हणजे 8001ला 00 भरलं. 8001ला मी काय केलं 00 भरलं. नंतर इन्क्रिमेंट केलं आणि 8002 मिळवलं. त्याला आपण काय भरणार आहे 50 भरणार आहे. म्हणजे 8002पर्यंत आपण डाटा भरलेला आहे. आता 8003 इन्क्रिमेंट करून मिळवला मी. नंतर आता आपल्याला काय भरायचं आहे तर 8003ला 47 भरायचं आहे आणि 8004ला 32 म्हणजे 47 आणि 32 सिक्वेन्सली भरायचं आहे. मग आता 8003ला 47 भरलं, नंतर 32 भरायचं आहे म्हणजे आणि 8005ला आता आपण पाहू बरोबर भरलं आहे का आपण. 47 भरलं, 32 भरलं, 8005ला आता काय भरायचं आहे 05 आणि 50 भरायचं आहे. 8005ला 05 आणि 50 भरायचं आहे. नंतर इन्क्रिमेंट करून आपल्याला काय करायचं आहे स्टॉपची इन्स्ट्रक्शन म्हणजे हॉल्टची इन्स्ट्रक्शन काय 76 आहे ती भरायची. म्हणजे 05, 50 आणि 76. 05, 50 आणि 76 आपल्याला भरायचं आहे. 76 आपण इन्क्रिमेंट न केल्यामुळे काय ते पुसून गेलं. मग इन्क्रिमेंट केल्यानंतर काय जाणार आहे पुसून जाणार नाही. मग मी पुन्हा पाहिलं 7650 म्हणजे 5005ला 8005ला 05 आहे, 8005ला 05 आहे, त्यानंतर 50 आहे आणि नंतर 76 आहे. म्हणजे आपण भरलेला डाटा परफेक्ट आहे, पुसून जाऊ नये म्हणून आपण काय केलं इन्क्रिमेंट केलं आणि सगळा प्रोग्राम झाल्यावर इन्क्रिमेंट केल्यापासून जाणार नाही म्हणजे इरेज होणार नाही तो डाटा आणि आपण रिसेट केला. म्हणजे आपण मायक्रोप्रोसेसरला प्रोग्राम काय केला आपण फीड केला. हा जो प्रोग्राम आहे तो आपण काय केला मायक्रोप्रोसेसरला काय केला फीड केला. आता आपण काय करणार आहोत तर एक्झिक्यूट करणार आहोत. प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी आपला स्टार्टिंग ॲड्रेस माहीत असला पाहिजे. प्रोग्रामचा स्टार्टिंग ॲड्रेस काय आहे तर 8000 हा स्टार्टिंग ॲड्रेस आहे. मग तो 8000 स्टार्टिंग ॲड्रेस मी द्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रिसेट तर आपण करतोच. रिसेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गो म्हणायचं आहे. त्याला काय म्हणायचं आहे गो म्हणायचं आहे. मग गो कुठून म्हणायचं तर 8000पासून. गो म्हटल्यानंतर स्क्रीन बदलते. मी सांगितलं या ॲपमध्ये काय होतं फंक्शननुसार काय होते कीबोर्ड बदलतं आहे. मग आता गो म्हटल्यानंतर आपल्याला काय दाबायचं आहे तर स्टार्टिंग ॲड्रेस दाबायचा आहे. मग या ठिकाणी मी 8000 जो आहे तो स्टार्टिंग ॲड्रेस दाबतो म्हणजे 8000 म्हणजे 8000 झालं. मग आता त्याला काय म्हणायचं आहे एक्झिक्यूट म्हणायचं आहे. एक्झिक्यूट म्हटल्यानंतर प्रोग्राम रन केला आहे आणि एक्झिक्यूट केलं त्याचं सांगितलेलं आहे. त्यांना डिस्प्लेमध्ये काय दाखवलं आहे ए दाखवलं म्हणजे एक्झिक्यूट केला प्रोग्राम हे असं सांगितलं आहे. मग आता हे आपण रिसेटचं बटन दाबायचं. रिसेटचं बटन दाबल्यावर आपण पहिला मूळ स्क्रीनवर आलो. आता आपल्याला काय पाहायचं आपण प्रोग्राम तर एक्झिक्यूट केला आहे, डाटा स्टोअर केला आहे, प्रोग्राम फीड केला, नंतर एक्झिक्यूट केला. आपल्याला काय पाहायचं आहे रिझल्ट पाहायचं आहे. रिझल्ट पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ह्या मध्ये ॲक्युम्युलेटरमध्ये आपण 25H घेतलं आहे, बी रजिस्टरमध्ये 25H घेतलं आहे आणि 5005 मेमरी लोकेशनला आपण 25H स्टोअर केलेलं आहे. हे या प्रोग्राममध्ये आहे. तर आपल्याला हे याप्रमाणे खरं स्टोअर झालं आहे का ते आपल्याला पाहायचं आहे. मग आपण पाहूया. पहिल्यांदा मेमरी लोकेशनचं पाहूया. रिसेट केलं, नंतर सबस्टिट्यूट मेमरी हे बटन दाबलं. हे बटन दाबल्यानंतर आपल्याला 5005ला आपल्याला पाहायचं आहे. 5005ला आपल्याला पाहायचं आहे. मला ही स्क्रीन मिळवण्यासाठी पुन्हा इन्क्रिमेंट दाबलं तर आपल्याला स्क्रीन मिळाली. तर आपल्याला काय पाहायचं आहे 5005 मी दाबलं आहे कुठला 5050 दाबलं आहे म्हणजे आपल्याला त्यात रिझल्ट मिळेल का नाही मिळणार. मग मी पुन्हा रिसेट केलं, पुन्हा सबस्टिट्यूट मेमरी दाबलं. आपल्याला काय पाहायचं आहे कुठल्या मेमरीमध्ये पाहायचं आहे 5005
5मध्ये पाहिजे आहे, म्हणजे 5005मध्ये पाहिजे आहे. मग आता हा डिस्प्ले मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इन्क्रीमेंटचं बटन दाबलं, 25 म्हणजे 5005ला किती आहे, 25 स्टोअर केलं आहे. म्हणजे आपला प्रोग्राम रन झाला आणि रिझल्ट पण आपल्याला बरोबर मिळालेला आहे. आता आपल्याला काय पाहिजे आहे, तर रजिस्टरमधली आपल्याला काय पाहिजे, तर मेमरी पाहिजे, रजिस्टरमधला डाटा पाहिजे. आपण कुठल्या रजिस्टरमध्ये पाहणार आहोत, ॲक्युम्युलेटरमध्ये आणि बी रजिस्टरमध्ये. मग रजिस्टरमधली माहिती पाहण्यासाठी या ठिकाणी एक्झामिन मेमरी हे बटन दिलेलं आहे. रिसेट केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, एक्झामिन मेमरी मिळालं. एक्झामिन मेमरीचे स्विच दाबल्यानंतर आपल्या या ठिकाणी किती मिळत आहेत, तर एकूण 6 रजिस्टर मिळतात. म्हणजे HL आहे, ABCDEF आहे, म्हणजे एकूण किती आहेत, 8 रजिस्टर दाखवत आहेत. HL आहे, ॲक्युम्युलेटर आहे, बी आहे, CDE, 4 आणि 4 किती आहेत, 8 रजिस्टर दाखवत आहेत. त्या 8 रजिस्टरपैकी आपल्याला कुठं पाहायचं आहे, तर ॲक्युम्युलेटरमधला म्हणजे एमधला डाटा पाहायचा आहे. मग मी ए बटन दाबलं. मी एचं बटन दाबल्यानंतर मला ॲक्युम्युलेटरमध्ये 25 हा हेक्साडेसिमल नंबर सेव्ह केलेला दिसतो आहे. नंतर बी रजिस्टरमध्ये पण आपण तो सेव्ह केलेला आहे. मग बी रजिस्टरमध्ये पण पाहूया दिसतोय का तो, तर मग बी रजिस्टर बी दाबलं तर बीमध्ये काय दाखवतं आहे, 25 हेक्साडेसिमल नंबर असलेलं दाखवत आहे. म्हणजे आपण बी रजिस्टरमध्ये पण 25 डाटा स्टोअर केला आहे, ॲक्युम्युलेटरमध्ये पण स्टोअर केला आहे आणि 5005ला पण स्टोअर केला आहे. म्हणजे आपण प्रोग्राम रन केला आहे, एक्झिक्यूट केला आहे आणि त्याचा रिझल्ट पाहिलेला आहे. हे झालं एका ॲपमध्ये. आम्ही आता दुसऱ्या ॲपमध्ये माहिती दाखवतो आहे. सुरुवातीला आपण माहितीसाठी 2 ॲपमध्ये आपण प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. मग आता हा जो ॲप आहे, या ॲपमधली आपण माहिती पाहूया. हा जो ॲप आहे, ह्या ॲपमधली आपण माहिती पाहूया. ॲप कसं रन करतो आहे, मी सांगितलं हे ॲप आपण जसं मायक्रोप्रोसेसर किट काम करतं त्याप्रमाणे याचा कीबोर्ड आहे, त्यामुळे आपल्याला काम करणं मायक्रोप्रोसेसर प्रत्यक्ष काम करतो आहे असं आपल्याला वाटेल. सिम्युलेटर आहे. हा ओपन केल्यानंतर आपल्याला या प्रकारे स्क्रीन मिळते. आता आपल्याला या मायक्रोप्रोसेसरच्या सिम्युलेटर ॲपमध्ये याच्यामध्ये न्यूमेरिकल कीज आहेत आणि कंट्रोल कीज याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याचं आणि हे रजिस्टरसाठी दिलेले आहे आणि एडिट करण्यासाठी दिलेलं आहे. तर आता हे स्क्रीनवर पहिल्यांदा काय मिळतं, रेडी मिळते. म्हणजे रिसेट केल्यानंतर हे रिसेटचं बटन आहे, RES हे काय रिसेटचं बटन आहे. मी रिसेटचं बटन दाबल्यानंतर रेडी असं स्क्रीनवर दिसते. म्हणजे हा मायक्रोप्रोसेसर काम करण्यासाठी तयार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा डाटा याच्यामध्ये फीड करायचा आहे. आपल्याला 5000मध्ये 25H स्टोअर करायचं आहे. मग मी काय केलं, पहिल्यांदा रिसेट हे बटन दाबलं. रिसेट बटन दाबलं, सुरुवातीला आपण नेहमी काय दाबतो, रिसेट बटन दाबतो. नंतर रिसेट बटन दाबल्यानंतर सेट ही की दाबली. मी सेटवर क्लिक करतो. मला काय मिळाले, डिस्प्लेवर 4 डिजिट्स मिळाल्या ॲड्रेस फीड करण्यासाठी. मग मी याच्यावर पहिल्यांदा काय करतो आहे, 5000 पहिल्यांदा काय करणार आहे, फीड करणार आहे. म्हणजे 5000 म्हणजे 5000 ॲड्रेस फीड केला. मला आता या ठिकाणी काय पाहायचं आहे, डाटा पाहायचा आहे. मग डाटा पाहायचा असेल तर मला काय दाबावं लागेल, इन्क्रीमेंटची की दाबावं लागेल. इन्क्रीमेंटची की दाबली तर आपल्याला काय मिळेल, डाटा पाहता येईल. मग डाटा याच्यामध्ये 00 आहे. मग 5000मध्ये आपल्याला काय भरायचं आहे, तर आपल्याला 25 भरायचं आहे. 5000 आपल्याला किती भरायचं आहे, 25 नंबर भरायचा आहे यामध्ये. तर हा 5000मध्ये मी 25 फीड करतो. 5000ला मी काय केला, डाटा 25 फीड केला. 5000 ॲड्रेसला या लोकेशनला 25 डाटा मी काय केला, फीड केला. आता हा डाटा पुसून जाऊ नये म्हणून मी काय केलं, इन्क्रीमेंटचं बटन दाबलं. इन्क्रीमेंट बटन दाबल्यावर 5001 आलं. 5001 ॲड्रेस आला, याच्या ठिकाणी 00 आहे. आता आपल्याला 5005ला आपल्याला काय करायचं आहे, डाटा स्टोअर करायचा. मग त्या ठिकाणी मी कोणता डाटा आहे का आपण पाहूया. 5005ला पण काय 0 आहे, त्यामुळे आपलं 5000 डिक्रीमेंटच्या सहाय्याने मी काय करतो आहे, मी डिक्रीमेंटचं बटन वापरतो आहे. डिक्रीमेंटचं बटन वापरून मी 5000 परत आकडा मिळाला. म्हणजे 5000ला 25 आहे, तो पुसून जाऊ नये म्हणून इन्क्रीमेंट केलं आणि 5005मध्ये आपण डाटा स्टोअर करायचा. कधी केव्हा स्टोअर होईल तो, तर प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर त्याच्यामध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे आपण आता पहिल्यांदा काय केलं, डाटा भरून घेतला. डाटा भरल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, तर हा हेक्सकोडमधला प्रोग्राम आपण काय करणार आहोत, ह्या मायक्रोप्रोसेसर स्टिम्युलेटरला आपण काय करणार आहोत, फीड करणार आहोत.
आता हा एक्सकोडमधला स्टार्टिंग ॲड्रेस किती 8000 आहे. म्हणजे आपल्याला जर का प्रोग्राम फीड करायचा असेल तर स्टार्टिंग ॲड्रेस आपल्याला माहीत पाहिजे. मग स्टार्टिंग ॲड्रेस आता हा आपण याच्यामध्ये आपण डाटा भरलेला आहे. आता काय करावं लागेल, सुरुवातीला रिसेट करावं लागेल. म्हणजे आपण काय केलं, रिसेट केलं. पुसून जाऊ नये म्हणून आपण काय करतो, इन्क्रीमेंट करतो. आता इन्क्रीमेंट केल्यानंतर मी काय केलं, रिसेट केलं. रिसेट केल्यानंतर मला पुन्हा स्क्रीनवर रेडी स्क्रीन मिळालेली आहे. मला आता स्टार्टिंग ॲड्रेस काय आहे तर 8000. मला स्टार्टिंग ॲड्रेस फीड करण्यासाठी मला पहिल्यांदा पुन्हा कुठलं बटन दाबावं लागणार आहे तर सेट बटन दाबावं लागणार. मी सेट बटन दाबलं, मला 4 डिजिट्स मिळाल्या. मग पुन्हा या ठिकाणी मी काय करणार आहोत तर 8000 हा स्टार्टिंग ॲड्रेस आहे प्रोग्रामचा. तो 8000 हा ॲड्रेस मी या ठिकाणी फीड करतो आहे. 8000 ॲड्रेस मी काय केला, फीड केला. फीड केल्यानंतर यातला मला हा जर का डाटा भरायचा असेल तर मला इन्क्रीमेंटचं बटन दाबावं लागेल. मग मी इन्क्रीमेंटचं बटन दाबतो. मग मी इन्क्रीमेंटचं बटन दाबलं, मला या ठिकाणी 00 मिळालं. मला आता या ठिकाणी हेक्स कोडमधला प्रोग्राम भरायचा आहे. तर 8000ला काय आहे, 3A आहे. 8000ला काय आहे, 3A आहे. नंतर 00 आणि 50 आहे. मी 3 लक्षात ठेवतो कारण की आपल्याला पटपट माहिती भरायची आहे. कमी वेळामध्ये आपल्याला व्हिडिओ फीड संपवायचा आहे. त्यामुळे मी काय करतो, या ठिकाणी 3A लोड ॲक्युम्युलेटर, नंतर इन्क्रीमेंट करतो. इन्क्रीमेंट केल्या 8001 मिळालं. नंतर आपल्याला काय भरायचं आहे तर 00 भरायचं आहे आपल्याला. 00 ऑलरेडी आहे. नंतर पुन्हा इन्क्रीमेंट करायचं आहे. नंतर त्या ठिकाणी काय भरायचं आपल्याला 50 भरायचं आहे. म्हणजे 8002 पर्यंत आपण माहिती भरलेली आहे आणि 8003 आपण इन्क्रीमेंट करून ॲड्रेस लोकेशन मिळवलेलं आहे. आता 8003ची मला माहिती बघायची आहे. मग मी पुन्हा या ठिकाणी गेलो, म्हणजे 3A 00 आणि 50 आपण भरलेलं आहे. तर आपल्याला आता काय भरायचं आहे, 3A 00 आणि 50 भरलेलं आहे. आता आपल्याला काय भरायचं आहे तर मूवची इन्स्ट्रक्शन भरायची, 47 आणि 32 भरायची आहे. मग आता 8003ला भरायचं आहे मला. आता 8003 आपण घेतलेलं आहे, त्याला 47 आणि 32 भरायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 8003ला 47 भरायचं आहे. मग या ठिकाणी मी 47 भरलं. नंतर इन्क्रीमेंट केलं. नंतर 32 भरायचं आहे. 32 भरलं, पुन्हा इन्क्रीमेंट केलं. आता 8005ला काय भरायचं ते आपण पाहू. 8005ला 05 आणि 50 भरायचं आहे आणि नंतर 76 भरायचं आहे. मग आपण (05) भरणार आहोत. नंतर इन्क्रीमेंट करणार आहोत. इन्क्रीमेंट केल्यावर परत 50 भरणार आहोत आणि नंतर इन्क्रीमेंट करून 76 भरणार आहोत. म्हणजे 05 50 आणि 76 आपण हे भरलेली माहिती. म्हणजे शेवटची 8007ची 76 इन्स्ट्रक्शन आपण भरलेली आहे. आता ही जी डाटा आपण प्रोग्राम भरला आहे तो पुसून जाऊ नये म्हणून आपण काय करत असतो, नेहमी एक इन्क्रीमेंट करतो, म्हणजे तो डाटा पुसून जात नाही. आता प्रोग्राम भरलेला आहे, डाटा भरलेला आहे. पुन्हा मी रिसेट केलं, स्क्रीन रेडी मिळाली मला. स्क्रीन रेडी मिळाल्यानंतर आता मला काय करायचं तर एक्झिक्यूट करायचं आहे. मग एक्झिक्यूट करण्यासाठी काय तर पहिल्यांदा रिसेट बटन दाबतो आपण. रिसेट दाबल्यानंतर काय म्हणतो आपण, गो म्हणतो. गोचं बटन दाबतो. मग गोचं बटन मी दाबतो. गो दाबल्यानंतर आपल्याला कोणता ॲड्रेस दाबावा लागेल तर प्रोग्रामचा स्टार्टिंग ॲड्रेस. प्रोग्रामचा स्टार्टिंग ॲड्रेस काय आहे तर 8000 आहे. मग 8000 मला काय करावं लागणार आहे, प्रेस करावं लागणार आहे. मग मी या ठिकाणी 8000 एंटर करतो. 8000 भरल्यानंतर त्याला काय सांगावं लागणार आहे, एक्झिक्यूट करायला सांगणार आहे. म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी की दिलेली आहे, ते एक्झिक्यूटची की दाबली तर प्रोग्राम काय होईल, एक्झिक्यूट होईल. मग एक्झिक्यूटची की दाबतो तर तिथं सक्सेस म्हणून आपल्याला स्क्रीनवर आपल्याला सक्सेस म्हणून मिळालेलं आहे. हे सक्सेस मिळाल्यानंतर आपला प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे, व्यवस्थित प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे. आता आपल्याला काय पाहायचं आहे, रिझल्ट पाहायचा आहे. मग मी काय केलं, रिसेटचं बटन दाबलं. हे रिसेटचं बटन मी दाबलं. रिसेटचं बटन दाबल्यानंतर मला रेडी इन्स्ट्रक्शन मिळाली. आपला प्रोग्राम रन केल्यानंतर 5005मध्ये आपला काय डाटा 25 एज गेलेला आहे. म्हणजे 5005मध्ये आपला 25 हा हेक्साडेसिमल नंबर गेलेला आहे आणि ॲक्युम्युलेटरमध्ये आणि बी रजिस्टरमध्ये पाहायचा आहे. म्हणजे 25 हे कुठे गेलेलं आहे, ॲक्युम्युलेटरमध्ये गेलेलं आहे, बी रजिस्टरमध्ये गेलं आहे आणि 5005 या मेमरी लोकेशनला गेलेलं आहे. मग आता आपण पाहूया खरोखरच हे गेलेलं आहे का, आपला प्रोग्राम व्यवस्थित आपण
भरलेला आहे का आणि आपण व्यवस्थित लिहिलेला आहे का तो आपल्याला ह्याच्यावरून कळेल आपल्याला. मग आपण रिसेट बटन दाबल्यानंतर आपल्याला ॲड्रेस मिळवण्यासाठी आपल्याला काय दाबावं लागतं, सेट बटन दाबावं लागतं. म्हणजे सेटचं बटन दाबलं मग आपल्याला ॲड्रेस कोणता दाबायचा आहे, 5005 या लोकेशनला आपल्याला डाटा आलेला आहे का तर आपल्याला पाहायचा आहे, स्टोअर केला आहे का ते आपण पाहायचं आहे. पुढे डाटा पाहण्यासाठी आपल्याला काय दाबावं लागेल, इन्क्रिमेंटचं बटन दाबावं लागेल. डाटा पाहण्यासाठी आपल्याला इन्क्रिमेंटचं बटन दाबावं लागेल. मी इन्क्रिमेंटचं बटन दाबतो. मग मी इन्क्रिमेंटचं बटन दाबलं, आपला डाटा मिळाला आहे किती, 25. म्हणजे हेक्साडेसिमल नंबर 25 आपण 5005 या मेमरी लोकेशनवर आपण स्टोअर केलेला आहे. म्हणजे आपण केलेला प्रोग्राम यशस्वीरित्या सक्सेस झालेला आहे आणि आपल्याला रिझल्ट पण आपल्याला तसा मिळालेला आहे. आता आपण मेमरी लोकेशनवरचा आपण डाटा पाहिला. आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला रजिस्टरमधला डाटा पाहायचा आहे. मी रिसेट करतो. आता मला जर का मेमरी लोकेशनवरचा डाटा पाहायचा असेल तर हे रजिस्टर एक बटन दिलेलं आहे. हे रजिस्टरचं बटन दाबल्यानंतर काय होतं पाहूया आपण. रजिस्टरचं बटन दाबल्यानंतर याच्यामध्ये सर्वच माहिती मिळते, सर्व रजिस्टरमधली माहिती मिळते. कुठल्या रजिस्टरमधली माहिती मिळते, एमधली मिळते, बीमधली मिळते, डीमधली मिळते, ईमधली मिळते, एचमधली माहिती मिळते, सीमधली मिळते, एलमधली मिळते, स्टॅक पॉईंटरमधली मिळते आणि प्रोग्राम काउंटरमधली मिळते. प्रोग्राम काउंटरमध्ये आता सध्या कोणता आहे, 8008 आलेला आहे. म्हणजे 8000 शेवटचं आपलं 8007 आपलं स्टॉप फॉल्ट लिस्ट होतं. त्यानंतर कुठला आलेला आहे, 8008 आलेला आहे. नंतर स्टॅक पॉईंटरमध्ये आपण कुठं दिलेलंच नाही आहे, स्टॅक आपण स्टोअर केलेलंच नाही आहे. नंतर आता आपला ॲक्युम्युलेटरमध्ये आपलं किती जायला पाहिजे होतं तर 25H. ॲक्युम्युलेटरमध्ये बरोबर 25H गेलेलं आहे. नंतर बी रजिस्टरमध्ये किती आहे, 25H. म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये आणि बी रजिस्टरमध्ये आपण हा 25 जो डाटा हेक्साडेसिमल नंबर आहे तो आपण स्टोअर केलेला आहे. म्हणजे रजिस्टरमधली सर्व माहिती आपली बरोबर व्यवस्थित स्टोअर झालेली आहे. ह्या ॲपमध्ये रजिस्टर बटन दाबल्यानंतर सर्व रजिस्टरमधली माहिती आपल्याला एकावेळी पाहता येते. म्हणजे आपल्याला मायक्रोप्रोसेसर किटप्रमाणे याच्यामध्ये रजिस्टरची माहिती आपल्याला पाहता येत नाही. आपण या अगोदरच्या ॲपमध्ये पाहिलं त्यामध्ये आपण रजिस्टरची माहिती आपण प्रत्येक रजिस्टर निवडून आपण पाहू शकत होतो. या ॲपचे आपण रिझल्ट पाहिला म्हणजे आपण प्रोग्राम फीड केला, एक्झिक्यूट केला आणि आपण याचा रिझल्टसुद्धा पाहिला. म्हणजे आपला प्रोग्राम यशस्वीरित्या रन झाला. म्हणजे या दोन ॲपचा वापर करून आपण माहिती आपण ट्रान्सफर केली. एका लोकेशनवर दुसऱ्या लोकेशनला आपण काय केली, स्टोअर केली किंवा ट्रान्सफर केली. या दोन्ही ॲपचा आपण वापर आपल्याला करता येतं. या ॲपचा वापर इन्स्ट्रक्शन पाहण्यासाठी करणार होतो आणि या ॲपचा आपण प्रोग्राम फीड करून एक्झिक्यूट करण्यासाठी आपण इथून पुढं करणार. या लेक्चरमध्ये आपण ॲड्रेसिंग मोड आणि रजिस्टर ॲड्रेसिंग मोड या दोन ॲड्रेसिंग मोडच्या सहाय्यानं डाटा कसा ट्रान्सफर करायचा ते आपण शिकलो आणि त्यासाठी आपण प्रोग्रामला फीड केला, एक्झिक्यूट केला आणि त्याचा रिझल्ट व्हेरीफाय करून पाहिला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इमिडिएट ॲड्रेसिंग मोडचा वापर करून डाटा ट्रान्सफर कसा करावायचा ते आपण पाहणार आहोत. आपण छोटे प्रोग्राम पाहतो आहे, नंतर आपण याच्यापेक्षा वेगळे आपण प्रोग्राम पाहणार आहोत. सुरुवात आपण छोट्या प्रोग्रामनी करत आहोत. धन्यवाद.